नमस्कार. फायनली आपण पाहतोय शौर्यने हर्षवर्धनला फोन करून खालच्या बेडरूममधून वर बोलावलेलं असतं. हर्षवर्धन म्हणत असतो, बेटा आलोच मी. आणि मग हर्षवर्धन शौर्याच्या बेडरूममध्ये जाताच बोलू लागतो, काय रे शौर्य, काय झालंय काय तुला? अचानकपणे फोन करून का बोलवलास? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड मला तुमच्याकडनं एक वचन हवंय. अचानकपणे शौर्यने असं वाक्य म्हटल्यावर गोंधळलेला हर्षवर्धन म्हणत असतो, वचन? कसलं वचन? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड आधी बोला ना, वचन दिले. त्यावेळेला शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतात, बाळा तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे का? तुला विश्वास नाही आहे का माझ्यावर? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड तसं नाही आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर, पण प्लीज द्या ना तुम्ही मला वचन. त्याच वेळेला आपण पाहतोय तिथे शौर्याची आई सुद्धा आलेली असते. ती म्हणत असते, शौर्य शौर्य वचन? कसलं वचन मागतोयस तू? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, मॉम मला डॅड करून हे वचन हवं आहे की जोपर्यंत मी परफेक्टली बरा होत नाहीये तोपर्यंत माझ्या ऊर्जाला तुमच्याकडून कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. तुम्ही लोकांनी तिची काळजी घेतली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्याची आई गोंधळते. ती स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे आपण आईसाहेबांना दोष देतोय. इथे तर शौर्यच त्या ऊर्जाच्या प्रेमात वेडा झालेला दिसतोय. त्याच वेळेला हर्षवर्धन स्वतःच्या बायकोकडे पाहतो आणि असे रिॲक्शन करतो की बोल, आता बोल ना, मगाशी माझं डोकं खात होतीस, आता का गप्प बसलीस तू? त्याच वेळेला आता हर्षवर्धनची बायको एकदम चाट पडलेली असते. तिला नेमकं काय करावं हे सुचत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय ती आता थेट शौर्यला बोलू लागते, शौर्य तुला कळत नाहीये का? तुझी तब्येत बरोबर नाहीये, तुला गोळी लागलीये. तुला यावेळी स्वतःचा विचार करायला हवाय. तू आताही त्या ऊर्जा शिंदेचा विचार करतोयस. त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, मॉम मला माहिती आहे मी ज्याप्रमाणे वागतोय ते तुम्हाला पटत नाहीये, पण मी काय करू? माझा जीव त्या ऊर्जा शिंदेत अडकलाय. प्लीज समजून घ्या ना तुम्ही लोकांनी. मला ती अर्पिता नको आहे. माझं अर्पितावर प्रेमच नाहीये, तर का मला तुम्ही तिच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न करताय? अशाने खरंच मी सुखी राहीन का? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच हर्षवर्धन आणि विजयाला कळत नसतं. ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्याच वेळेला मागून आलेल्या कुमुदिनीने लगेचच असं म्हटलेलं असतं, बोल ना विजया, आता बोल. मगाशी खाली फाडफाड मला बोलत होतेस, पण इथे आल्यावर तुझी बोलती बंद झाली का? हे वाक्य ऐकल्यावर विजयालाही खूप राग आलेला असतो, पण तिने स्वतःचा राग गिळलेला असतो, कारण समोर शौर्य असतो. शौर्य म्हणत असतो, आजी काय झालं खाली नेमकं? तुझ्याशी डॅड आणि मॉम काही बोलले का? त्यावर मात्र आता हर्षवर्धन कुमुदिनीला इशाऱ्याने म्हणत असतो, प्लीज आईसाहेब इथे कोणताही ड्रामा क्रिएट करू नका. शौर्याला खालच्या प्रकरणाबद्दल काहीच कळता कामा नये. त्यावर कुमुदिनीने इशाऱ्याने म्हटलेलं असतं, ठीक आहे. तेवढ्यात आपण पाहतो आता शौर्य थेट स्वतःच्या आजीला म्हणत असतो, आजी काय चाललंय डॅड आणि मॉमचं? मला काही गोष्टी कळत नाहीयेत. ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवतायत. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, शौर्य शांत हो. तू आता पॅनिक होऊ नकोस. माहिती आहे ना तुला आपल्या घरातलं वातावरण कसं आहे. थोडं समजून घे. तू सध्या बरा नाहीयेस म्हणून सगळ्यांना कसं तरी वाटतंय. लवकरात लवकर तू बरा हो. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी तू इथेच थांब. डॅड मी तुम्हाला काहीतरी विचारलं, त्याबाबत तुम्ही काहीच बोलत नाही आहात. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, बोल बेटा बोल, काय बोलायचे तुला? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणखी काही दिवस तरी मला घरातून बाहेर पडता येणार नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मग तू कुठे कामाला आहेस का? तो बॉस तुला सारखा फोन करून बोलवतोय, याची काळजी वाटते तुला? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड तसं नाहीये, पण शेवटी लवकरात लवकर तर मला रिकवर हवंच लागेल ना. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, काही गरज नाहीये, आरामात रिकवर हो. तू कसलंही टेन्शन घेऊ नको. शौर्य म्हणत असतो, डॅड असं असेल ना तर तुम्ही मला शब्द द्या, जोपर्यंत मी या सगळ्या प्रकरणातून बरा होत नाहीये तोपर्यंत तुम्ही ऊर्जाला त्रास होणार नाही असं काहीच वागणार नाही.
हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी हर्षवर्धनकडे पाहत असते. हर्षवर्धन चांगलाच पेचात अडकलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, नको काळजी करूस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, कारण माझं तिच्यावर मनापासून. असं शौर्य बोलणार पुढे तेवढ्यात हर्षवर्धनने शौर्यला थांबवत असं म्हटलेलं असतं, बेटा मला माहिती आहे, तू काही काळजी करू नकोस, तुझ्या मनासारखंच घडेल. असं बोलून हर्षवर्धनने शौर्यला एक खात्री दिलेली असते की तू काही काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आता स्वतःच्या डॅडने दिलेला शब्द शौर्यासाठी सर्वात मोठा असतो आणि शौर्य स्वतःशी बोलत असतो, चला, डॅडने शब्द दिलाय याचा अर्थ मला कोणतंच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन त्याच्या बायकोला घेऊन तिथून खाली गेलेला असतो. कुमुदिनी तिथेच असते. हर्षवर्धन गेल्यानंतर शौर्य म्हणत असतो, आजी, आजी पाहिलंस, ऊर्जाचा विषय काढल्यावर आज डॅडही अजिबात नाराज वगैरे झाले नाही, उलट त्यांनी माझी साथच दिली. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, मी म्हटलं होतं ना, तुला काळजी करायची गरज नाहीये, अगदी येत्या काळामध्ये अगदी तुझ्या मनासारखंच घडणार आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी खरंच? त्यावर आजी म्हणत असते, हो, कारण ही आजी खमकी आहे तुझ्या बाजूने सगळं काही नीट करण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्यला खूपच बरं वाटतं आणि शौर्य म्हणत असतो, आजी, आजी तुझं ऊर्जाशी बोलणं झालं का? त्यावर आजी म्हणत असते, माहितीये मला, वाटलंच तू ऊर्जाचा विषय काढणारच. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी सांग ना. त्यावर आजी म्हणत असते, हो, मी तुझ्या ऊर्जाला फोन केला होता. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी सांग ना, काय म्हणाली ती? त्यावर आजी म्हणत असते, खरं तर तू तिचा जेवढा विचार करतोस ना त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त ती तुझा विचार करते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी खरंच? खरंच हे शक्य आहे का? त्यावर आजी म्हणत असते, म्हणजे तू तिच्या डोळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये प्रेम पाहिलं नाहीस का? त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी पाहिलं ना, पण कसं आहे, हे सारखं सारखं ऐकायला खूप आवडतं मला. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, खूपच लबाड झालायस तू. चल ठीक आहे, मी आता खाली जाते, नंतर भेटते तुला, माझं महत्वाचं काम आहे. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा स्वतःच्या बायको सकट बेडरूम मध्ये आलेला असतो. स्वतःची बायको बरोबर असताना हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, काळजी करू नकोस तू, मी तुझ्या मनाविरुद्ध काही घडू देणार नाही. त्यावर विजया म्हणत असते, अहो, काय मनाविरुद्ध घडू देणार नाही असं म्हणताय तुम्ही? वरती शौर्यला शब्द दिला तुम्ही की त्या ऊर्जा शिंदेच्या विरोधात तुम्ही काहीच करणार नाही. असं केलं तर कसं चालेल? ती ऊर्जा शिंदे उद्या आपली घरची सून बनेल आणि आपल्या डोक्यावर मिरा वाटेल. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, मी हर्षवर्धन जहागीरदार आहे. मी त्या ऊर्जा शिंदेला असा पायाखाली मसळून टाकीन ना, कोणाला कळणार सुद्धा नाही की ऊर्जा शिंदे नावाची कोणतरी एक व्यक्ती होती म्हणून. त्यावेळेला विजया म्हणत असते, कधी कधी करणार आहात तुम्ही हे सगळं? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनने त्याच्या एका मित्र वकिलाला फोन लावलेला असतो आणि त्या ऊर्जा शिंदेचा सगळा डाटा मागून घ्यायचं त्याने काम केलेलं असतं. हर्षवर्धनचा तो मित्र वकील म्हणत असतो, हर्षवर्धन, काही काळजी करू नकोस तू, अशा ज्युनियर वकिलांना कसं आपण मॅनेज करायचं हे काय नवीन आहे का? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, मी सांगतोय तसंच कर. या ऊर्जा शिंदेचं संपूर्ण करिअर नेस्तनाभूत झालं पाहिजे. त्यावर तो हर्षवर्धनचा मित्र म्हणत असतो, होणार, मला माहितीये या ऊर्जा शिंदेची परिस्थिती इतकीशी काही चांगली नाहीये. तिच्याही डोक्यावर कर्ज आहे आणि तिला तो काम देणारा खत्री वकील, त्याला मॅनेज करणं फारसं कठीण नाहीये. जर आपण त्याला मॅनेज केलं ना तर तो खत्री वकील या ऊर्जा शिंदेला कामच देणार नाही आणि मग या ऊर्जा शिंदेची खायची उपासमार होईल आणि मग तिला हा एरिया सोडून जावंच लागेल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मग मुहूर्ताची वाट बघतोयस का? चल कामाला लाग पटकन. आणि तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनच्या त्या मित्र वकिलाने खत्री वकिलाला मॅनेज करण्याचं काम सुरू केलेलं असतं. इकडे आपण पाहतोय ऊर्जा घरी बसून ॲफिडेव्हिटचं काम करत असते. त्याच वेळेला पूर्वा येऊन ऊर्जाच्या बाजूला बसते आणि म्हणत असते, काय झालंय मनू, तुझं लक्ष लागत नाहीये का? त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, हो नाही,
माझं लक्षच लागत नाहीये. कसं होणार हे काम उद्या सकाळपर्यंत पूर्ण, मला काही कळत नाहीये. त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, हे बघ, मी तुझ्यासाठी गरमागरम कॉफी बनवून आणते, त्याने तुझी तंद्री उडेल. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, त्याने माझी झोपेची तंद्री उडेल, पण माझ्या मनात जो विचार चाललाय त्याचं काय? त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, तुझ्या मनात काय चाललंय ना ऊर्जा, त्याबद्दल तू मला काहीच सांगत नाहीयेस. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आई, मी तुला सांगत नाहीये कारण मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय ना ती बोलून टाकायची असते, म्हणजे आपलं रडून मौन मोकळं होतं आणि त्यानंतर आपल्याला हलकं वाटतं. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, खरंच आई, असं असतं? त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, हो बाळा, असं असतं. आणि मग ऊर्जा स्वतःच्या आईच्या मिठीत जात रडू लागते. आई, मी काय करू, तूच सांग ना. आई, मला शौर्य खूप आवडतो आणि शौर्यलाही मी पसंत आहे. त्यावर पूर्वा म्हणत असते, मग इथे प्रॉब्लेम काय आहे? जर तुम्ही दोघं एकमेकांना पसंत करत आहात तर प्रॉब्लेम काय आहे? अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं. जहागीरदार कुटुंब म्हणजेच तो हर्षवर्धन. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, नाही आई, तो प्रॉब्लेम मला काही मोठा वाटत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, मग? त्यावर हर्षवर्धनच्या घरात आधीपासूनच ठरलेलं आहे की शौर्यचं लग्न एका मुलीशी होणार आहे आणि ती मुलगी शिर्केंची मुलगी अर्पिता आहे, म्हणजेच त्या विक्रांतची बहीण. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा म्हणत असते, काय, शौर्याचं आधीपासूनच लग्न ठरलंय? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो ना आई, त्याच गोष्टीचा विचार करून मला त्रास होतोय. त्यावर पूर्वा म्हणत असते, एक सांगू का तुला या गोष्टीचा विचार करून त्रास घ्यायची गरज नाहीये, कारण इथे सिच्युएशन काय आहे तुझ्या लक्षातच आली नाही. अगं, सिच्युएशन अशी आहे की तो शौर्य तुझ्यावर प्रेम करतोय आणि तू त्याच्यावर. जर शौर्य तुझ्यावर प्रेम करत असेल तर तो त्या अर्पिताशी लग्न का करेल? त्यावर ऊर्जा म्हणत असते, कारण त्याच्या घरच्यांना अर्पिता ही सून म्हणून हवी आहे. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, ऊर्जा, आता तुला पुढचं पाऊल टाकावं लागेल. तुला शौर्याच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे, काय करू मी? त्यावर पूर्वा म्हणत असते, जा त्या शौर्याला भेट, त्याशी ठळक बोल की शौर्य, काय चाललंय तुझ्या मनात? मी तुला खरंच आवडते का? आणि जर आवडत असेल तर मग त्या अर्पिताचं काय? त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, आई, तू हे जे काही बोलतेस ते खरंच पॉसिबल आहे का? त्यावर पूर्वा म्हणत असते, हो, पॉसिबल आहे, जा आत्ताच्या आत्ता शौर्याला भेट. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, आई, आता शौर्य त्याच्या घरी आहे. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, एक काम कर, कुमुदिनी मॅडमना फोन कर, त्यांच्या मदतीने हे तर सगळं शक्य आहेच ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आई. आणि इकडे ऊर्जाने कुमुदिनी मॅडमना फोन लावायला घेतलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनला त्याच्या मित्र वकिलाचा फोन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, काय काम झालं का? त्यावेळेला त्याचा मित्र वकील म्हणत असतो, नाही ना, नाही झालं. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, काय काम नाही झालं? त्यावर तो मित्र वकील म्हणत असतो, अरे, त्या ऊर्जा शिंदेचा जो काही तो सिनियर वकील आहे ना, काय त्याचं नाव, खत्री वकील ना, तो काही दिवसांसाठी कानपूरला गेलाय. तो जोपर्यंत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, फोन ठेव, तूही काही कामाचा नाहीयेस. आणि असं बोलून हर्षवर्धनने फोन कट केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनीला ऊर्जाचा फोन आलेला असतो. कुमुदिनी म्हणत असते, अरे वा ऊर्जा, तू साक्षात मला फोन केलास? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हो कुमुदिनी मॅडम, मी तुम्हाला फोन केलाय. त्यावर कुमुदिनी मॅडम म्हणत असते, नाही बोलायचंय मला तुझ्याशी. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय? त्यावर कुमुदिनी मॅडम म्हणत असते, हो, मला ऊर्जा शिंदेशी बोलायचंच नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय झालंय कुमुदिनी मॅडम, असं का वागताय तुम्ही? सध्या तुम्हीच तर माझा आसरा आहात ना. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो ना, मग सकाळी फोन मी केला होता तुला, आठवतंय का? त्यावेळेला मी तुला एक अट घातली होती. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, अच्छा, त्या अटीबद्दल बोलताय का?
त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो मला त्याच अटीबद्दल बोलायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग त्या अटीबद्दल आता मी तुम्हाला स्पष्ट करते. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय? त्यावर ऊर्जा म्हणत असते, यापुढे मी तुम्हाला कुमुदिनी मॅडम म्हणून हाक मारणार नाही, मी तुम्हाला यापुढे आजी म्हणून हाक मारणार. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, आत्ता कसं शोभलीस ना माझ्या शौर्याची होणारी बायको. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला खूपच बरं वाटतं आणि ऊर्जा बोलू लागते, आजी खरंच आता तुम्ही जे काही बोललात ते फ्युचरमध्ये शक्य आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं ऊर्जा, मी तुला काय म्हटलं, माझ्या शौर्याची होणारी बायको. अगं फक्त शक्य नाही तर 100% शक्य आहे, कारण माझा नातू शौर्य तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि मला माहिती आहे तुझंही त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा आता 7व्या आसमानावर असते. ती खूप खुश असते. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, काय ग, आहे ना तुझं माझ्या नातवावर प्रेम? त्यावर ऊर्जा लगेचच बोलत असते, हो हो आजी, हो आहे. आणि अशातच आपण पाहतोय थेट कुमुदिनी म्हणत असते, बरं मला सांग आता तू फोन का केलायस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, कारण मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, खोटं बोलतेस तू, तुला मला नाही तर शौर्याला भेटायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आजी तुम्ही पण ना खूपच माझी खेचता. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, अगं ये कधीही ये, मी तुला शौर्याची भेट घालून देईन. त्यावर लगेचच ऊर्जा म्हणत असते, खरंच? त्यावर लगेचच आपण पाहतोय ऊर्जाला कुमुदिनी म्हणत असते, हो. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. हर्षवर्धनला आता अजिबातच राहवत नसतं आणि तो स्वतःशी बोलतो, आता मला काहीतरी वेगळा डाव आखावाच लागेल, या ऊर्जाला तिची जागा दाखवून द्यावीच लागेल. आणि अशातच आता हर्षवर्धन दारातून बाहेर जाणार. तेवढ्यात दारात आलेल्या ऊर्जाला पाहून हर्षवर्धन थबकतो. तो स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जा शिंदेची एवढी हिंमत, ती माझ्या घराच्या दारापर्यंत पोहोचली. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन आता ऊर्जाला चांगलाच झापणार असतो. पण तेवढ्यात तिथे आजी आलेली असते. आणि ती म्हणत असते, ये ऊर्जा ये. आता कुमुदिनीचा आवाज ऐकून हर्षवर्धन गोंधळतो. तो स्वतःशी बोलत असतो, बापरे, बरं झालं मी या ऊर्जाला काही बोललो नाही, नाहीतर आईसाहेबांनी शौर्याचे कान भरले असते माझ्या विरोधात. अशातच आपण पाहतोय थेट ऊर्जाला हाताशी धरून कुमुदिनीने शौर्याच्या बेडरूममध्ये नेलेलं असतं. हे मात्र हर्षवर्धनला अजिबातच आवडलेलं नसतं. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे विजया येते. ती म्हणत असते, काय हो, कोण आलं होतं? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा शिंदे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, कुठे आहे ती? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कुठे असणार? शौर्याच्या बेडरूममध्ये. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, तुम्ही तिला तिथे जाऊच कसं दिलं? माझ्या मुलाला भेटण्याची परमिशन तुम्ही दिलीच कशी? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया शांत हो, खरंच तुला असं वाटतं मी त्या ऊर्जा शिंदेला शौर्याला भेटण्याची परमिशन देईन? त्यावर विजया म्हणत असते, नाही ना, मग कशी काय गेली ती त्या बेडरूममध्ये? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, आईसाहेब आल्या होत्या आणि आईसाहेबांनी हाताला धरून तिला वर नेलंय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, अहो काहीतरी करा, अशाने आपला मुलगा आपल्या हातातून जाईल. आईसाहेबांना काहीच कळत नाहीये त्या काय वागतायत त्या. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया शांत हो, आता मला वेगळाच डाव टाकायचा आहे आणि त्या डावामध्ये नक्कीच आईसाहेबांना काही बोलता येणार नाही आणि तिथे आपण बाजी मारलेली असू. इकडे आपण पाहतोय आता शौर्य हा मस्तपैकी ऊर्जाचं ते गायलेलं गाणं ऐकत असतो आणि त्या आवाजात तो मंत्रमुग्ध झालेला असतो. स्वतःशीच बोलत असतो, स्वतःशीच हसत असतो. त्याच वेळेला ऊर्जा आणि कुमुदिनी तिथे येतात. ऊर्जा स्वतःच्या डोळ्यांनी पाहते की शौर्य खूपच आनंदात आहे आणि तो मी गायलेलं गाणं ऐकतोय. हे सगळं पाहून ऊर्जाला खूप बरं वाटतं आणि लगेचच कुमुदिनी म्हणत असते, बघ ऊर्जा बघ, मी म्हटलं होतं ना तुला, माझा शौर्य तुझ्या प्रेमात वेडा झालाय. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, आजी हेच सगळं पाहून माझं मन भरलंय, आता मी इथून गेले तरी चालेल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, वेडी आहेस का तू? जा त्याच्याजवळ, त्याच्याशी बोल, त्याला आणखी बरं वाटेल. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा
शौर्याच्या जवळ जाते आणि कुमुदिनी बाजूला लपून सगळं काही पाहत असते. शौर्य समोर गेलेली ऊर्जा शौर्य पाहतो आणि म्हणत असतो, काय गे, काय चाललंय काय तुझं? त्यावर ऊर्जा थोडी भांबवते. ती स्वतःशी बोलत असते, हा शौर्य माझ्याशी असं का बोलतोय? त्यावर शौर्य म्हणत असतो, काय गे, तुला काय वाटलं तू अशी सारखी सारखी येशील आणि मी तुला फक्त बघत बसेन का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय चाललंय तुझं? त्यावर ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, वा 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 वा, आता तू बोलायला पण लागलीस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मी बोलत नव्हते का? त्यावर शौर्य म्हणत असतो, गप्प बस, सारखी माझ्या समोर येतेस, हसतेस आणि आता बोलायला पण लागलीस. आता तर मी तुला धरणार आहे, बघूया आता कुठे पळतेस. आणि लगेचच आता शौर्यने पुढं होत ऊर्जाचा हात धरलेला असतो आणि शौर्य म्हणत असतो, अरे वा, या वेळेला तर तू माझ्या हातात सुद्धा आलीस. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, काय चाललंय काय तुझं ऊर्जा? अजून किती भास करून देणार आहेस मला? त्याच वेळेला आता आजी पुढे येते आणि म्हणते, ए शौर्य, म्हणजे ऊर्जा समोर असण्याचा भास तुला व्हायला लागला की काय? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, आजी मला दिसते ऊर्जा, मी धरली ऊर्जाला, तुला ही ऊर्जा दिसते ना? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य हा भास नाहीये, ऊर्जा खरंच आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, आजी आता तू पण ना त्या ऊर्जाच्या टीम मध्ये सामील झालीस का? त्यावर लगेचच आपण पाहतोय ऊर्जाने शौर्यला आता एक चिमकुटा काढलेला असतो आणि लगेचच शौर्य म्हणत असतो, अरे रे रे, काय करतेस तू? हे म्हणजे खरंच आली आहेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो. त्यावर शौर्य म्हणत असतो, हॉस्पिटलमध्ये निघता निघता जे काही घडलं त्यानंतर तू मला भेटायला आली आहेस? मला खरंच वाटत नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कारण मला कुमुदिनी मॅडम. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, काय बोललीस तू? त्यावर आता ऊर्जा म्हणत असते, सॉरी, आजीने सगळं काही सांगितलंय की तू फक्त माझा विचार करतोस आणि माझ्याशिवाय तू इतर कोणाचा विचार करू शकत नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, तेच तर, आता आलीस ना, बस, तू आल्यावर मला किती बरं वाटतं काय सांगू तुला. असं तसं आता ऊर्जाला शौर्य म्हणत असतो आणि मग ते तिघं बसून छान गप्पा मारत असतात. पण बाहेर विजयाचा चांगलाच तिळपापड झालेला असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच येत्या काळामध्ये या मालिकेत शौर्याचं लग्न खरंच ऊर्जाशी होईल का? हा शिर्के काहीतरी गेम करेल स्वतःच्या मुलीचं लग्न शौर्यशी लावण्यासाठी? हर्षवर्धनला जाच विचारेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.